गुड आफ्टरनून. चला, आवाज येतोय का बघा. आपण जे बघत होतो बघा, चोरांबद्दल आपण बघायला सुरुवात केलेली होती. चोला घराण्याच्या इतिहासाबद्दल, त्यातलं आर्ट आर्किटेक्चर्स वगैरे आपण सगळं बघितलं होतं बघा. आर्ट आर्किटेक्चर, लिटरेचर आणि त्यातला काही भाग आपल्याला बघायचा आहे बघा. आणखी काय राहिलेलं बघा, त्याचे जे फीचर्स आहेत ते सगळे आपण पाहिले होते. किंग ऑफिशियल, नाडू काय, नगरम काय, नगरा विनियोगम म्हणजे काय बघा, टॅक्स फॉर द सस्टेनन्स ऑफ नगरम. कदमाई, टॅक्स ऑन लँड, जमिनीवरचा असणारा कर म्हणजे नगरम म्हटलेला बघा. करांचे वेगवेगळे प्रकार किंवा कर काय आहे, कशा पद्धतीचे आहे ते आपण ह्या ठिकाणी बघितलं होतं बघा. त्यानंतरचा जो भाग आहे बघा, त्याच्यामध्ये a number of officers were responsible for administration in the Chola kingdom, although there is no clear evidence of council of ministers, but Udamkotam seems to have served this purpose. म्हणजे मंत्रिमंडळासाठी शब्द उदमकोटम असावा. अपवर्ड अँड डाऊनवर्ड मोबिलिटी नोटीस इन द ॲडमिनिस्ट्रेशन हायरार्की. प्रशासकीय संरचनेमध्ये काय म्हणता येईल, गतिमानता जी होती खालून वर आणि वरून खाली होती. एखादा लायबल जर मिनिस्टर असेल किंवा अधिकारी असेल तर त्याचं प्रमोशन किंवा त्याची जी काही प्रोग्रेस आहे तो अपवर्ड किंवा वर जाऊ शकत होता. म्हणजे प्रोग्रेसच्या बेसिसवर तो वरच्या स्थानावर जाऊ शकत होता. एखाद्याचा काय म्हणता येईल खराब परफॉर्मन्स आहे किंवा त्यानुसार तो खालच्या पदावर डिमोशन किंवा प्रमोशन असं होत असावं. अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शनल हिस्टोग्राफी, पेरुंदनम अँड सुरुतरण where higher and lower category of officers respected. सेनापती, कमांडर ऑफ द चीफ ट्रूप म्हणलेलं आहे. ॲट द मिडल पोझिशन रेफर्ड ॲज अ सिरुदान तूप, पेरुंदरम, न्यायत्तर म्हणजे काय, जजसाठी असणारा शब्द आहे बघा. तर बोथ ऑफ कॅटेगरीज रिसेंटली हिस्टोरियन हॅव पॉइंटेड आउट दॅट these divisions are not conclusively borne by the evidence. Officers were paid by the allotting land rights. Tax on land was divided in cash and kind both. Tax हा कॅश आणि काइंड या दोन्ही स्वरूपात घेत होते. वस्तूच्या रूपात टॅक्स घेऊ शकत होते आणि पैशाच्या स्वरूपात पैसा या दोन्ही स्वरूपात टॅक्स ते घेत होते. They could further sub-assign, hold on, even sell it. Communal ownership was prevalent. सामूहिक असणारी मालकीची शेती किंवा त्या सामूहिक असणारे मालकीचे संसाधनं त्या काळात असलेले दिसतात बघा. सामूहिक मालकी एखाद्या घटकावर असणारी त्या प्रशासकीय घटकांची किंवा त्या समूहाची मालकी आपल्याला त्या ठिकाणी असलेली दिसते. किंवा सोशल काय कम्युनल ओनरशिप वॉज प्रिव्हिलंट अँड कस्टमरी राईट्स ऑफ विलेज वर रिकग्नाइज. कस्टमरी राईट्स मीन द सांस्कृतिक अधिकार त्या ठिकाणी असणार त्या गावाचे आणि त्यानुसार ते अधिकार आणि त्याची जी मालकी आपल्याला दिसते. द लोएस्ट युनिट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन वॉज द विलेज. दे कंबाईन अ नाडो. वेगवेगळ्या गावांचा समूह मिळून जे गाव जे आहे ते प्रशासकीय सगळ्यात छोटं प्रशासकीय युनिट आहे. त्या समूहाला नाडू असं म्हणलेलं आहे. वलनाडू म्हणजे काय बघा, अनेक नाडू मिळून आपल्याला वलनाडू झालेलं आहे. म्हणजे अनेक वलनाडू एकत्र मिळून. तनियोर वॉज अ सेपरेट विलेज ऑर सेटलमेंट साइट्स. तनियोर हे वेगळ्या पद्धतीचं वास्तव्य किंवा वसाहत आहे आणि त्याच प्रकारचं गाव आहे. अबो वलनाडू देर वॉज अ मंडलम. जे आपण म्हणलं पहिल्यांदा आपण इथं एक त्याची हायरार्की किंवा काय स्वरूपाचं आपण बघितलं. काय म्हणतात त्याच्यामध्ये, पहिलं म्हटलं आपण विलेज नंतर काय म्हणणार आपण नाडू नंतर काय बघा वलनाडू नंतर काय मंडळम. त्याचं असणारा काय म्हणतात हायरार्की असे बघा. सगळ्यात छोटं गावानंतर गावांचा समूह, नाडूंचा समूह, अनेक वलनाडू मिळून मग मंडळम आहे बघा. वॉज इक्विलेंट टू प्रोव्हिन्स. याला प्रांत म्हणता येईल. मंडळमला प्रांत. आपण याला म्हणणार जिल्हा. हे झाला तालुका किंवा गट आणि हे झालं गाव.
ह्याच्यावर जे राहणार आहे बघा, जो काही करोनिगल आणि पनिमकल गव्हर्नमेंट ऑफिसर अँड सर्वंट सगळ्या अनबिल प्लेट्स रेफर टू द ब्राह्मण मान्य सव्य, या प्रकारची असणारी प्रांताची जी व्यवस्था आहे आपल्याला चोळांच्या काळात असणार, हे लिहून घ्या. विलेज, नाडू, वलनाडू अँड मंडलम. विलेज, नाडू, वलनाडू अँड मंडलम. Orally orders. The king conveyed his orders orally through your equil, especially with regard to gifts to temples. मंदिर गिफ्ट टू टेम्पल, मंदिराला दान करण्यासाठी मौखिक पद्धतीने आदेश आपल्याला या ठिकाणी काय म्हणतात ते राजा देतात. डायरेक्टिव्ह वॉज कन्वेड थ्रू द लेटर श्रीमुखम मंडल. लेटरसाठी असणारा अनती एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, अन्नती वॉज एक्झिक्युटिव्ह ऑफिसर फॉर द ऑर्डर ऑफ किंग. अन्नती हा अधिकारी आहे जे राजानं मौखिकपणे जो आदेश दिलेला आहे मंदिराच्या डोनेशन संदर्भात त्याचं एक्झिक्युशन करणारा अधिकारी, त्याची जी नेमणूक आहे तो कोण करत असेल, राजा ह्या ठिकाणी करताना दिसतो. द लोकल बॉडीज वेअर अप्राइज व्हेन द प्रोसेस वॉज कम्प्लिटेड. अ रेकॉर्ड वॉज प्रिपेअर्ड इन द प्रेझेन्स ऑफ द लोकल मॅग्नेट्स कॉल्ड एज नट्टुकोम और नदुली किलवन अँड द उर्दयन. नट्टुकम और नदुली किलवन अँड उर्दयन. Nattukar, Naduli Kilavan and the Urdayan. The officers associated with the process of bestowment and registration of land grants were many, and some are referred to as Uttara Mantri. Uttara Mantri. The Puravari Tinayakalam was the Department of Land Revenue, and the Varipotagam was the record of land rights, and the Varitopgakanaku was the register of the revenue department. महसुलाच्या विभागाचे नोंद करणारा अधिकारी म्हणून या अधिकाऱ्याचं नाव, डिपार्टमेंटचं नाव काय बघा, वरिपोतगकनकू. The officers associated with the task of maintaining record and register of land rights, land revenue department as a Varipotagam और वरिलेदू कणकणी सुपरवायझर म्हणलेलं आहे बघा. ऑडिट ऑफिसर साठी शब्द आहे बघा कणकणीस. कणकणीस इज कॉल्ड एज अ ऑडिट ऑफिसर. ऑडिट ऑफिसर्स कणकणीसाठी असणारा जो ऑफिसर आहे ऑडिट ऑफिसर्स. एंट्री इन अ रेकॉर्ड वॉज called as Variyalidu. Mugavati wrote royal letters. Mugavati म्हणजे wrote royal letters. राजाचे असणारे लेटर लिहिणारा अधिकारी wrote royal letters. Pattolai were junior officials, junior functionaries of land revenue department, officers of Valnadu of the states of Adhikari, and the Nadukuru revenue assessment and settlement officers. Nadu Vagai is the revenue officials. Madira Ollai was the officer who wrote the Tirumugam letter containing the royal orders. Madira Ollai नावाचा अधिकारी जे रॉयल ऑर्डर आहे त्या लेटर मधलं जे आहे ते लिहिणारा अधिकारी मदिरा ओल्लाई. The term Naduvirukarai was used for the Vyaj Nyapati, where petitioner or Annati was the executive officer for the royal order, which was given in orally. मौखिक पद्धतीने जे काही राजकीय आदेश राजाने दिलेले आदेश त्याची एक्झिक्युशन करणार अन्नती नावाचा अधिकारी दिसतो. The king made oral orders regarding the issues brought to him by the officer. These requests transferred into order were sent to the local administration and central administration for the implementation. The Olai Nagayam were the officers who verified the letter written by the Mandira Olai. The oral order of the king was put to writing ilutu and compare and then entered Pugunda. Vadzalai Adhikari got the order listed in the record. The document was called as Tittu.
चॅरिटी डीडसाठी अरोला ही शब्द आहे. डीड म्हणजे एखादा तुम्ही करार करता किंवा त्याबद्दलचं असणार आहे त्याला डीड म्हणलेलं आहे. जस्टिस वॉज कॅरिड आउट बाय द विलेज असेंब्ली थ्रू द कमिटी कंप्रायझिंग ऑफ द नैनट्टार किंवा न्यायत्तर म्हणजे जजेस, त्यांच्याकडून न्याय हा दिला जात असतो. न्यायत्तर द सेंट्रल कोर्ट ऑफ जस्टिस वाज द धर्मस्थान सेंट्रल केंद्रित असणारं जे काय न्यायाचं ठिकाण आहे किंवा न्यायालय आहे त्याला केंद्रस्थान. तुझं धर्म महासन भट्ट ब्राह्मण प्रोफेशियंट इन द लॉ, ब्राह्मण त्या ठिकाणी कायद्यामध्ये पारंगत दिसतात, त्यांच्या मार्फत आपल्याला न्याय हा घटक दिला जात असताना दिसतो. इट अपियर दॅट सिव्हिल अँड क्रिमिनल ऑफेन्सेस वेर नॉट डील्ड सेपरेट. काय म्हणलं जातं की आज आपल्याला प्रश्न चोलांच्या काळात दिवाणी काय म्हणतात ना खटले आणि फौजदारी खटले वेगळे वेगळे चालत होते. नो, दे आर नॉट सेपरेटेड. देअर वर्क और देअर त्यांचे खटले ते एकत्रित एकाच ठिकाणी चालत. द पेनल्टी फॉर क्राईम बाय पर्सन अफेक्टिंग द किंग ऑर रुलिंग डायनेस्टी वॉज डिसाइडेड बाय किंग हिमसेल्फ. त्याला कुठल्या प्रकारचा दंड द्यायचा हा राजा स्वतः ठरवत होता. सेव्हरल मेथड्स ऑफ पनिशमेंट प्रिवेल. इम्पोजिशन ऑफ फाईन, कॅपिटल पनिशमेंट, वेगळ्या प्रकारचा दंड, त्या प्रकारची शिक्षा त्यातनं दिली. अधिकारी वेअर किंग ऑफिसर्स. अधिकारी नावाचे जे आहेत ते राजाचे अधिकारी राहतात. दे पजेस द टायटल उदयन, किलवन, वेलान, मुवेंदवेलन, ब्रह्मा, पलवरायम, विलुपरियम, and the other chiefly nomenclature. Sometimes more than one nomenclature was adopted. At times the name of Chola ruler on his epithets was used as a prefix by the adhikaris. Nadu Virukai were mostly Brahman, held title like Bhatta. Bhatta नावाचं टायटल ब्राह्मणांसाठी असतं. Brahmadiraj officers acted as a link between the royal authority and the bureaucracy, and they are always referred to in connection with the adhikaris. Personal in charge of temple were the Srikaryam, but they did not look after the ritual related aspects like worship. In some cases we have the evidence of adhikaris holding the Srikaryam. Generally they had a distinctive position in the administrative system. The title held by them was the Kilvan or Velan, Muvendavelan, Brahma, Bhattiya, Kon, Palavariyan or Viluparayan. Nadu title, king title, Senapati was in charge of the military operations or the commander of the army or troops. परत काय म्हणा टायटल आपल्याला उदयन बघितलं, ब्रह्मा आहे, अरेम आहे, किलन आहे. द ऑफिसर्स ऑफ द दंडनायकम was probably akin to the सेनापती. दंडनायक हा akin to the सेनापती, मिलिटरी ऑफिसर आपल्याला दिसते. यातल्या काही टर्म्स त्याबद्दलचे अर्थ किंवा त्याची व्याख्या प्रश्न म्हणून विचारले जाऊ शकतात. बघा वेगळ्या टर्म्स त्यांची व्याख्या याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. ओके, त्यामुळे प्रश्नांचं नेचर अँड द टाइप्स ऑफ क्वेश्चन्स अँड द डेप्थ ऑफ क्वेश्चन्स ही लक्षात ठेवायला लागेल. सेनापतीचे टायटल उदयन आहे, ब्रह्मा आहे, आर्यन बघितलं. तिरुमंदिर was an important associated with preparation of land grants document. The title of these officers were Muvendalan or the Brahma. Office deputed at Nadu discharged their duty at the behest of the king, where Nadu Vagai, who were revenue assessment officers, Kottam Vagai, were deputed in the Tondai Mandalam area and performed the same function as Nadu Vagai. Same function as Nadu Vagai. Nadu Kankanayam had control over more than one Nadu, had a higher position than the Nadu Vagai. The title which occur with the office of Nadu Vagai, where the Arayam, Udayan and the Muvendaram was born by the Nadu Kuru, officers of the Nadu, who was an officers of the rank of Adhikari. आता राजा पहिला 1001 म्हणलेला आहे. त्याने इलॅबोरेट लँड रेव्हेन्यू स्ट्रक्चर घेतलं किंवा फिक्सेशन केलं. कुठलं महसुलाचं आपल्याला एक ठरवलेलं दिसतं बघ. आणि राजा पहिला 1001 इसवी सन 1001 ला. ओके, इसवी सन 1001. An assessment mechanism Valnadu were created and this practice was adopted by the other rulers. Valnadu, Gram, Nadu, Valnadu, Mandalam नंतर मग सेंटर आहे. म्हणजे गाव, तालुका, जिल्हा,
प्रांत राज्य पूर्ण आहे. Purvori Thinai this department was an administrative division of the king government and had the following personnel. Puravuri Vari Pottagam Mugavetti Vari Pottag Kanaku Vari Idu and Pattaloi. In the time of Rajendra II, the administrative personnel had become more designation. वेगळ्या प्रकारचे अधिकारी आपल्याला आणखी आलेले दिसतात. कुलोत्तुंग विटनेस फ्यू ऑफिसर्स. कुलोत्तुंगच्या काळात पण काही अधिकारी दिसतात बघा. कुलोत्तुंगच्या काळात काय अधिकारी, राजेंद्र दुसऱ्याच्या काळात काय अधिकारी आलेले दिसतात. टर्म वरिवलर रेफर टू द पर्सनल रेव्हेन्यू डिपार्टमेंट. या टर्म्स इथं नाव लिहितो बघा. काय आहे त्याचं? वरिवलर पर्सनल refer to the personal of revenue department. Personal of as general terminology. These officers had the epithets Udayan and Muvenduvel. या गोष्टी यामध्ये आलेल्या दिसतात. This title held by the king personnel such as Udayam, Kilavan refer to the position. The other titles were Velan, Muvenduvel. The latter is a typical Chola titles and occurs both time of Parantak. This title suggests that those who bore them were landholders who associated with land. The title Muvenduvel was bestowed by the Chola king and Kivilut Point. या अभ्यासक आपल्याला सांगतो. वेल्लाल म्हणजे लँडेड मॅग्नेट्स enlisted in the service of king by integral part of the state system. वेल्लाल म्हणजे लँडेड किंवा शेतकऱ्यासाठी वापरलेला कल्टिवेटरसाठी शब्द बघा वेल्लाल. अरियम टायटल होल्डर वाज ऑन द राईज. राजराजा त्या काळात असणार. कॅटल होल्डरसाठी शब्द बघा मनराड फर्स्ट. मर्चंटसाठी व्यापार शब्द आहे बघा. मर्चंटसाठी शब्द आपल्याला दिलेले बघा. मर्चंटसाठी शब्द आहे बघा. सेट्टी आहे, मनियलट्टी और पालन. कशासाठी? व्यापारासाठी शब्द आहे बघा. मर्चंट्स म्हणजे काय बघा? सेट्टी, मैलट्टी आणि पालन साठी असणारे हे शब्द. सेट्टी, मनियलट्टी आणि पालन. पेरून टकान and Perun Kolam were title used by the artisan category, but at the most their important position were confined to royal palace, the temple connected with. We do not get clear evidence of council of ministers, but there existed officers like Purohit, धर्मोपदेश देणाऱ्याला पुरोहित असं म्हणतात. पुरोहित आपल्याला ऋग्वेदिक काळात पण दिसतात, या काळात दिसतात. राजगुरुज, नृमंदिरा, ओल्लाई, अधिकारी, वैलकेपर, officers who noted the king directives. M.G.S. Narayanan point out that Udan Kuttam was king companion of honor. They might have had a head because we have mention of Adhikari of Uday Kuttam. There are references at वेगळ्या प्रकारच्या अधिकाऱ्यांची नावं आपल्याला दिसतात. कॅश पेमेंट्स मध्ये तटर्क पट्टम, कुदिमाई या प्रकारचे लेबर रेंट आहे बघा. चोला अंडरटूक मिलिटरी एक्सपेडिशन टू श्रीलंका. श्रीविजय ड्युरिंग द राजेंद्र फर्स्ट. कॅव्हलरी मॅनसाठी कुदिराई सेवगर म्हणलेलं आहे. अनायत कल, दोज हू फॉट ऑन एलिफंट. आर्चरसाठी विलिगल और अनुकर were the name of the categories constituting the military force. वलंगाई काय? वलंगाई मध्ये वेलाईकर आहे बघा. वलंगाई मध्ये वेलाईकर were the soldier recruited from the among the peasants. चोला किंग आणि चेरा त्यांचा काय पराभव केलेला आहे. इदंगाई म्हणजे लेफ्ट हँड, वलंगाई म्हणजे राईट हँड. संगम काळात असणार काय? पांड्य किंगडम. ओनली कॅटेगरी ऑफ चीफ्स वाज आयस. सातवाहनांचं आपण बघितलेलं आहे बघा. काय म्हणलेलं आहे? सातवाहनांचं बघितलं होतं.
सप्तसर्या काय आहे, त्यातलं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. मिलेटसाठी शब्द काय आहे, उपनदी, क्लिप्त, उपारिकाराज यूज म्हणलेलं आहे. देशपती, ऑफिसर्स हू कलेक्टेड ट्रूस. श्रेणी म्हणजे गिल्ड ऑफ ऑइल मॉन्गियर्स. महाजनाज, नगर, कमर्शियल इंटरेस्ट, महाजनाज. आचार व्यासते, ड्युटीज वर बेस्ट ऑन अपॉन देम. राष्ट्रकूट आहे, याबद्दलचे आपण ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग बघितला. राष्ट्रकूट, वाकाटक, सातवाहन, एव्हरीथिंग. Okay, now we will talk about the Pala and Senas of the Eastern India. Now we will talk about the Pala's Sena and the East India. Eastern India, not East India. पूर्वेकडला भारत, त्याबद्दल आपण आता बघूयात. पाला आणि सेना ऑफ बेंगॉल, वर्मन ऑफ कामरूप, भूमकारा आणि सोमवंशी. म्हणजे ह्यामध्ये 1 2 3 4 5 4 बरोबर 5 घराणे आपल्याला या ठिकाणी बघायचे. पाला, सेना, भौमकारा, वर्मन आणि सोमवंशी ही घराणं आपल्याला आज बघायची आहेत बघा. त्यानंतर मग पश्चिमेचे वल्लभी आणि चालुक्य, गुजरातचे चालुक्य आणि वल्लभीचे मैत्र घराणे, ही 2 घराणे आपल्याला पाल सेना बघितल्यानंतर मग भौमकारा, सोमवंशी आणि त्याचबरोबर काय म्हणलेलं आहे, सोमवंशी, भौमकारा आणि वर्मन ऑफ कामरूप. पाला अँड पाला, पालामध्ये कोण कोण आहे बघा, वेगळे पाल घराणं काय बघा, पाल डायनेस्टी, पाल. त्यामध्ये काय म्हणलं की पाल प्रतिहार राष्ट्रकूट जसं म्हणलेलं आहे, त्यातले पाल आपल्याला बघायचे आहेत बघा. पाल प्रतिहार राष्ट्रकूट यातले पाल घराणं आपल्याला बघायचं आहे बघा. दक्षिण भारतले आपण बघितले घराणे सगळे, तर आपल्याला पूर्व भारतातले काही घराणे बघायचे आहेत. उत्तर भारतातले बघितले, पूर्व भारतातले काही बघायचे आहेत बघा. ओरिसाचे आपण बघितले, पल्लव, वरंगळ काय म्हणतात, त्याच्यामध्ये गढवाल, तेही आपल्याला. माळव्याचे परमार सुद्धा बघायचे बघा. म्हणजे बंगालमध्ये सेल घराणं आणि पाल घराणं आपल्याला पहिलं बघूयात बघा. पाल घराणं आणि सेन घराणं बघितल्यानंतर मग भौमकाळ, सोमवंशी आणि वर्मन डायनेस्टी ऑफ दॅट पिरियड, यातलं काही काही जो भाग आहे त्याच्यातले प्रश्न कशा स्वरूपाचे असतात तेही बघितलं पाहिजे बघा. आपण प्रश्नांचं नेचर काय असतं ह्या गोष्टी बघायला पाहिजेत बघा. प्रश्नांचं नेचर जे काय आहे ते पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही बघा काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत किंवा विचारलेले आहेत, लक्षात घ्या. कारण प्रश्न हेच तुमच्यासाठी डायरेक्शन्स महत्त्वाचे आहे बघा. चालुक्य आपण बघितलं बघा, बादामी चालुक्य बघितलेलं आहे. हर्षाचं पाहिलेलं आहे आपण. हर्ष आपण व्यवस्थितरित्या हर्ष समजून घेतलेला बघा. हर्षवर्धनचा कालखंड, हर्षवर्धनचा कालखंड आपण चांगल्या रीतीने समजून घेतलेला बघा. चव्हाण, माळव्याचे परमार पण बघायचं आहे. गढवाल आहे, गढवाल नंतर उत्तर भारतातले काही राजे आपण बघणार आहे. ओरिसा, जेजू भुक्तीचे चंदेल, शाकंभरीचे चव्हाण, पाल घराणं आणि काय म्हणता येईल की वंगदेशीय पाल घराणं. हर्षवर्धनच्या मृत्यूनंतर कामरूपचा भास्कर वर्मन याने बंगाल जिंकला. महिपाल आणि त्याचबरोबर असणार गोपाल काय बघा त्यामधलं
अनंतपाल ते आहे ते याच्यात आहेत बघा. पालांमधला जो संस्थापक आहे तो बघा कुठला आहे बघा, काय म्हणतात गोपाल हा संस्थापक आहे बघा, गोपाल. शशांक घराणं नंतर आलेलं हे पाल घराणं आहे. द डेथ ऑफ शशांक वॉज फॉलोड बाय अन आर्चरी and confusion resulting in political disintegration which marked the course of history of Bengal from 650 to the 750. 650 AD to 750 AD. 650 AD to the 750 AD. The anarchy and confusion led to a natural reaction. The leading men of Bengal supposedly elected Gopal as the ruler of the whole kingdom. Gopal founded a dynasty in Bengal which ruled for nearly 4 centuries. काय जवळजवळ 400 शतक आपल्याला पालांचा असलेला सत्ता दिसते. He was probably born in पुंडरावर्धन region. त्या रिजनला काय म्हणलेलं आहे, पुंडरावर्धन region. पुंडरावर्धन प्रदेश, पुंडरावर्धन प्रदेश, पुंडरावर्धन प्रदेश या ठिकाणी ते आपल्याला सत्ता चालत असावी. काय म्हणाले की पुंडरावर्धन नंतर अराजक माजले आणि या परिस्थितीत कन्नौजचा यशोवर्मन याने आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यासमोर ते बंगालावर आक्रमण केले. यामुळे बंगालमध्ये पुन्हा अराजकची राजकीय परिस्थिती निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी बंगालमध्ये लोकांनी गोपाळ नावाच्या पराक्रमी सरदाराची निवड केली, जो आपण बघतो. हाच पाल घराण्याचा संस्थापक होय. गोपाळ नावातील पालमुळे पाल घराणे सर्व पाल राजे बौद्ध धर्मानुयायी होते. ही कशी होते पाल? पाल वाज द बुद्धिस्ट, बुद्धिस्ट आपल्याला असणारी पाल वाज बुद्धिस्ट और द फॉलोअर ऑफ बुद्धिझम. पाल वाज द फॉलोअर ऑफ बुद्धिझम. गोपाळ पाल घराण्याची स्थापना करून वंग प्रदेशातील अराजकता संपुष्टात आणली. कोणी? या राजाने, आपल्या गोपाळ. मगध राज्य जिंकून राज्य विस्तार केला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र काय म्हणता येईल की धर्मपाल आलेला दिसतो. त्याच्यानंतर काय म्हणलेलं की गोपाळ आला. गोपाळ नंतर काय, ही वॉज प्रोबेबली बॉर्न इन द पुंडरावर्धन रिजन. द ओरिजिनल limits of Gopal kingdom are difficult today, but it seems to be constituted his authority over the almost the whole of Bengal. Gopal was an ardent Buddhist, म्हणजे बुद्धिस्ट मानणारा, and built the monastery of उदंतपुरी. उदंतपुरीला त्यानं मॉनेस्ट्री बांधलेलं. याच्यावर प्रश्न आलेला आहे. उदंतपुरीला मॉनेस्ट्री बांधली, शाळा बांधली. हा प्रश्न आहे बघा, मॉनेस्ट्रीचा प्रश्न आहे. 25 तुम्हाला दाखवतो. 25ला प्रश्न आहे. नेट मध्ये प्रश्न आलेला आहे तो बघा. खालीपैकी कोणती विद्यापीठ आपल्याला असणारे दिसतात बघा. नेटचे फॉर्म भरणं चालू आहे. फॉर्म भरा आणि आपल्या जे काय अकॅडमीच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही पाठवून द्या. अकॅडमीच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमचा भरलेला फॉर्म पाठवून द्या बघा. त्याच्यावर आलेला प्रश्न बघा, 100% आलेला प्रश्न आहे. बघूया आपण आता. सिरियल नंबर, वेअर इज आवर हिस्ट्री सब्जेक्ट. हिस्ट्री सब्जेक्ट 6 पेजला आहे बघा, 6व्या पेजवर आहे. बरोबर काढलेला आहे. 28 तारखेला झालेला हा प्रश्न आहे बघा. प्रश्नपत्रिका 28 जूनला हा पेपर झाला. क्वेश्चन नंबर आपण काय बघा 50 पासून पुढं 51 पासून आपलं सुरू झालेलं आहे बघा. हिस्ट्रीचे प्रश्न सुरू झालेले आहेत बघा. विष्णुकुंदीन घराण्याचा प्रश्न आलेला, नॉट अ विष्णुकुंदीन. हा प्रश्न आकाशात आहे. युनिट नंबर 2चा लास्ट आहे. सलनकयास आणि विष्णुकुंदीन. खाली कोणता राजा विष्णुकुंदीन नाही ते आपण घेतलेला आहे बघा. विष्णुकुंदीन युनिट नंबर 2चा हा प्रश्न आहे बघा. युनिट नंबर 2चा हा प्रश्न विचारलेला आहे. युनिट नंबर 2 मध्ये गेलं. विष्णुकुंदीनचा राजा नव्हता. यादव बहुदयाय, द लाईफ
ऑर द लाईफ ऑफ द लॉर्ड कृष्ण वॉज कंपोज बाय, हे लेखन कुणी केलेलं आहे? द लाईफ ऑफ द लॉर्ड कृष्ण, द लाईफ ऑफ द लॉर्ड कृष्ण, हे लेखन कुणी केलेलं आहे असा प्रश्न आहे बघा. त्यामध्ये प्रश्न कंपोज बाय असा प्रश्न आहे किंवा हिंदीत जर वाचलं, यादवाभ्युदय अथवा भगवान कृष्ण का जीवन की रचना किसके द्वारा की गई थी? वेदांतेशिक रामानुजाचार्य. रामानुजाचार्य काय बघा, वैष्णव परंपरेचं आहे बघा, रामानुजाचार्य येणार नाही. अय्यप्पा दीक्षित, अप्पय्या दीक्षित, और द फोर्थ इज द विद्या माधव. आता हे लगेच 280चे क्वेश्चन्स आल्यानंतर लक्षात घ्या, नेटचं हे वेगळं पण आहे बघा, लगेच प्रश्न फ्लिप करतात बघा. नंतरचा प्रश्न डायरेक्ट मॉडर्नमध्ये घुसले बघा, एन्शियंट टू डायरेक्ट मॉडर्नमध्ये जा, म्हणजे पोस्ट मौर्यन काळानंतर तर डायरेक्ट मॉडर्नमध्ये आले. मॉडर्नमध्ये 20व्या शतकात आले बघा. वेन विच सेशन ऑफ द मुस्लिम लीग इन्वाइटेड द उलेमा एंड गिव देम द पब्लिक प्रोमिनेंस. मुस्लिम लीग के किस अधिवेशन में उलेमा को आमंत्रित किया गया और उन्हें सार्वजनिक महत्व प्रदान की गई? मुस्लिम लीगच्या कोणत्या अधिवेशनामध्ये उलेमांना बोलवलं, त्यांना सामाजिक महत्व प्रदान करण्यात आलं? म्हणजे पोस्ट मौर्यन कालखंड ते डायरेक्ट 20व्या शतकातला मॉडर्न, याच्यावर प्रश्नाचं किती शिफ्ट आहे बघा, किती वेगानं कालखंड. तुम्ही एन्शियनमध्ये सेटल होत आहे तोपर्यंत मॉडर्नचा 20व्या शतकातला प्रश्न, ते झालं की लगेच 19व्या शतकातला असेल बघा. ओके बघा चला, लगेच त्यातला बॉम्बे मॅनिफेस्टो कोणी लिहिलेलं, त्याचे किती अधिकारी, किती ऑफिसर्स आहेत, काय म्हणतात? विच वॉज द ओपन इंडिकेट नेहरू प्रीचिंग ऑफ द सोशलिस्ट आयडिया. हाऊ मेनी बिझनेसमॅन, किती व्यावसायिकांनी, उद्योजकांनी त्याच्यावर सही केलेली. त्यानंतरचा परतचा प्रश्न आहे बघा, कोकण, रायगड, शिवाजी, मिडिवलचा क्वेश्चन आहे, शिवाजी महाराजांच्या काळातला हा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांच्या काळातला हा प्रश्न आहे. काय म्हणलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग प्लेस डिड शिवाजी हॅव हिज मेंट. कोणत्या ठिकाणी शिवाजी महाराज नाणे पाडत होते, याबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, परत आहे, रत्नागिरी, रायगड, पुणे, कोकण. प्रशासकीय शाखा कितनी गिरिदुर्ग थे, जो कोल्हापूर के पश्चिम भाग में से. हाउ मेनी हिल पोर्ट्स डिड शिवाजी हैव इन हिज एडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन. प्रांत पन्हाळा म्हणलेला आहे, विथ द वेस्टर्न पार्ट ऑफ कर्नाटक, कोल्हापूर. म्हणजे शिवाजी महाराजांचे 2 प्रश्न दिसतात 28च्या याच्यामध्ये. मिलिटंट नॅशनलिझमचा कोणाला म्हणलेला आहे बघा, अकॉर्डिंग टू वासुदेव बळवंत फडके, रिगार्डिंग एज द फादर ऑफ मिलिटंट नेशनलिज्म, किनके अनुसार वासुदेव बळवंत फडके को भारत में क्रांतिकारी राष्ट्रवाद का जनक माना जाता है. कोणाच्या मते खालीलपैकी वासुदेव बळवंत फडके यांना लष्करी राष्ट्रवादाचा जनक म्हणले जाते, खालीलपैकी कोणाच्या मते, असा प्रश्न विचारला. म्हणजे 80 2 झाले, 7वा प्रश्न आला पण परत 80 मध्ये नाही. 80 टू 20व्या शतकात झालं की लगेच मिडिवल झालं की परत अजून 18व्या शतकात, 19व्या शतकातलं ते झालं की लगेच 20व्या शतकात आलं. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया केम इन टू एक्झिस्टन्स. 23ला 21ला आहे बघा. इम्पेरियल बँक भारतात कधी आली, ते सुरुवात कधी झाली. तर मग परत आहे बघा, इंडियन होम रूल सोसायटी इन लंडन कधी आलेले, आणि काय म्हणतात की कुणी फाउंड केलेली, कुणाच्या काळात इंडियन. Who among the following founded the Indian Home Rule Society? Who among the following called as the Indian Home Rule Society? ओके, म्हणजे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत, फक्त आपल्याला तो ओके उदंतपुरीचा आपल्याला बघायचं होता. आपण दुसरं ठीक आहे, एन्शियंटचे क्वेश्चन्स बघत राहा. मराठा आलेलं बघा, परत स्वदेश सेवक म्हणून आहे, लाला लजपत राय, के चित्तरंजन दास. परत 18 मॉडर्नचाच क्वेश्चन आहे, हाही मॉडर्नचा आहे बघा. ओके, परत हा आर्य समाज, हाही मॉडर्नचा 19व्या शतकाचा क्वेश्चन आहे. परत हा साधारण सधर्म प्रचारक म्हणलेला आहे, पुणे आणलेला आहे, त्या विचारला आहे सधर्म प्रचारक. परत काय म्हणलेलं आहे, रिव्हॉल्टवरचा असणारा प्रश्न आहे बघा, 1857 रिव्हॉल्ट. नंतर ॲटोबायोग्राफीवरचा प्रश्न आहे बघा,
ऑन टू द लास्ट जॉन रस्किनचं बरोबर आहे. आय रोज विथ द डॉन रेडी टू रिड्यूस. त्या बायोग्राफीतलं गांधीजींवरचा प्रभाव झाला त्याच्यावर प्रश्न. हा प्रश्न रिपीट आहे बघा. परत कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरचा प्रश्न आहे बघा. परत एन्शियंट म्हणजे जवळजवळ 20 प्रश्न झाले की परत एन्शियंटमध्ये घुसलेत बघा. तोपर्यंत एन्शियंटमध्ये आलेले दिसत नाहीत. म्हणजे काय पद्धतीचे प्रश्न विचारतात बघा, कशा पद्धतीचे त्यामुळेच नेटचं मेरिट खाली आलेलं आहे बघा. नेटचं मेरिट खाली येण्याचं जे लॉजिक आहे ते हेच आहे बघा. काय झालेलं आहे तर अपडेट केलेलं आहे त्यांनी क्वेश्चन्स पेपर भयानक आपल्याला पद्धतीनं डिटेल झालेलं आहे बघा. म्हणजे तुम्हाला अपडेट किती अभ्यास करावा लागेल तर खूप अभ्यास करण्याची गरज आहे बघा. अभ्यास करण्याची खूप गरज आहे. अदरवाईज त्या लेवलचा अभ्यास नसेल तर रिझल्टच्या वेळेस अडचण येते बघा. ओके, त्यामुळं तुम्हाला जेवढे प्रयत्न करताल तेवढे तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत बघा. प्रयत्न जर केले तर त्याचा जास्त फायदा होईल बघा. ओके, पुढं त्याच्यानंतरचा भाग आहे बघा. काय काय बघा, रामानुजाचार्य कॉमेंट्री ऑन वेदांत सूत्र. रामानुजाचं परत अर्ली मिडलचं असणारा भाग आहे बघा. रामानुजाचार्याचं असणार आहे. वेदांत सूत्राची टीका काय आहे बघा. परत हा आपल्याला फॉरेन नोटिसेस ऑफ साऊथ इंडिया म्हणजे फॉरेन नोटिसेस ऑफ साऊथ इंडिया असं म्हणलेलं आहे बघा. फॉरेन नोटिसेस ऑफ साऊथ इंडिया आपल्याला. परत काय बघा, टी नरसीपूर न्यूलिथिक साईट. परत काय प्रिहिस्ट्री मधला हा प्रश्न आहे बघा. न्यूलिथिक काळाचा जी टी नरसीपूर साईट आहे ते कोणत्या राज्यामध्ये विचारलेलं. टी नरसीपूर साईट कोणत्या राज्यात आहे बघा. नवपाषाणकालीन आहे बघा. रॉक एडिप्स अशोकाचे विचारलेत बघा. 7वा 8वा 13वा 12वा. हु वॉज द ऑथर ऑफ संस्कृत ड्रामा. स्वप्न वासवदत्त. कोणी लिहिलेलं आहे. स्वप्न वासवदत्त. भौभूती भाषा भारवी. स्वप्न वासवदत्त कोण आहे बघा. कोण आहे, कोणी आणलेलं आहे बघा. ते स्वप्न वासवदत्ता कुणाची असणारी, त्याचा लेखक, तर संस्कृत जो ड्रामा आहे त्याचा लेखक कोण आहे बघा. त्याचा लेखक कोण आहे असं विचारलेलं आहे. त्यानंतर काय बघा, स्वप्न वासवदत्ताचे लेखक. बुद्धाचे समकालीन असणारे खालीलपैकी कोणते घराणे आपले. वत्स आहे, ज्ञानत्रिक आहे, कुरु आहे. उदयन द कंटेम्पररी ऑफ बुद्धा बिलॉंग टू. उदयन नावाचा राजा खालीलपैकी कोणत्या घराण्याच्या असणारा दिसतो किंवा कोणत्या घराण्याचा तो आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. कोणत्या घराण्याचा तो आहे असा प्रश्न विचारलेला आहे. परत काय म्हणलं जाईल बघा, अर्थशास्त्र नंतर कुप्याध्यक्ष वाज इन चार्ज ऑफ द फॉलोइंग. कुप्याध्यक्ष 18 अध्यक्ष आहेत त्यातला एक प्रश्न विचारलेला आहे. कुप्याध्यक्ष जे मौर्य काळातलं असणारं टेक्स्ट आहे किंवा ज्या काळाची जी माहिती देतं ते मौर्य कालखंड आहे बघा. मौर्य काळाची माहिती देणारं जे आहे त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे बघा. काय म्हणता येईल की काय प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आपण बघायला पाहिजे. अर्थशास्त्र के अनुसार हरिश्चंद्र काव्यम ऑफ राघवंक वाज रिटन इन विच लँग्वेज. राघवंक हरिश्चंद्र काव्य किस भाषा में. एकदम प्रिसाइज क्वेश्चन आहेत बघा. प्रश्न एकदम प्रिसाइज आहेत. महाभाष्याचा पातंजलीचा महाभाष्य बघा. पातंजली महाभाष्याचा लेखक कोण आहे असं विचारलेलं. तर पातंजलीचं महाभाष्य लक्षात घ्या. पातंजलीचं महाभाष्य आणि त्याचनुसार तुम्हाला हे करायला लागतं. पातंजलीचं महाभाष्य. पातंजलीचं महाभाष्य आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसतं बघा. म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपण शिकतोय ते बघायला पाहिजे. महाभाष्य का लेखक तर पातंजली. काय म्हणलं जातं अभिधम्म पीठक कशाचा भाग आहे त्यातला खालीपैकी कोणता भाग नाही बघा. अभिधम्म पीठक. अभिधम्म पीठक ओके. त्याच्यानंतरचा भाग काय काय बघा. त्याच्यामध्ये पुढे जर गेलो आपण पुढे बघूया बघा. त्याच्यानंतर काय धम्म पीठक. धम्म काय
व्हॉट डज द वर्ड सुंदर? सुंदर काय? लोन आहे बघा, काय ॲग्रिकल्चर लोन आहे. हा आपण लेक्चरमध्ये डिस्कशनमध्ये घेतो. सुंदर जसं तकावी लोन आहे तसं सुंदर लोन आहे बघा. तकावी नावाचं लोन आहे तसं सुंदर सुद्धा लोन आहे बघा. सिलेबसमध्ये आहे, आपण गेलं. कमी महिम क्रिपास खाडा छाप आर असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग? ज्वेलरी, इंडिगो अँड टेक्सटाईल, ज्यूट. त्यानंतर काय बघा शब्द, हु अमंग द फॉलोइंग मेन्शन्स अबाउट देवराया? विजयनगरच्या असणाऱ्या काळातला आहे बघा. विजयनगरच्या काळातला असणारा तो भाग आहे बघा. विजयनगर कालखंड आपल्याला या ठिकाणी बघायला लागला. विजयनगरचा कालखंड, त्यातल्या असणाऱ्या देवराया नावाचा जो राजा आहे त्याच्यातनं बघायला पाहिजे बघा. देवराया नावाचा जो काही राजा आहे त्यातनं ह्या गोष्टी बघायला लागतात बघा. देवराया नावाचा राजा. कोण देवराया? मग परत आहे मुघल काळाचा तहेफत उल हिंद वाज कंपोज. फेमस वर्क आहे बघा. कोण राज्य करताय? तहेकत उल ही कोणाच्या ह्याच्यामध्ये असणारं दिसतं बघा. ओके. त्यानंतर आपल्याला पुढचं आहे बघा. गंज ए सवाई वाज अ लार्ज बॅटल टँक. फोर्ट अँड शिप. फोर्ट अँड शिप मध्ये असणारं काय आहे ते? मार्केट एस्टॅब्लिश सवाई राजा जयसिंग आहे का? गंज ए सवाई. वरंगळ आहे बघा, सुलतानपूर. परत काय तुगलक, फिरोजशाह तुगलकाचा प्रश्न आहे. त्यानंतर काय ऑपरेशन्स असणार वेगळे, मेघदूत, कॅक्टस, लिली, याच्यावरनं प्रश्न येऊ शकतो. ऑपरेशन सिंदूर जसं आहे तसं त्या काळातल्यावरनं प्रश्न विचारला जाईल बघा. ऑपरेशन सिंदूर जे आहे ते प्रश्न त्यातनं काही ना काही विचारला जाईल बघा. त्याच्यावरनं हा प्रश्न बघा. महायज्ञ म्हणलेलं, यज्ञ इज नॉट कन्सिडर्ड एज अ महायज्ञ. वाजपेयी, महाब्रह्म, देव, कुठल्या प्रकारला महायज्ञ नाही, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कौन सा यज्ञ एक महायज्ञ नहीं माना जाता? वाजपेयी, ब्रह्म, देव आणि पितृ, कुठल्याला म्हणलं जात नाही. सातवाहन कॉल्ड इन द पुराण. सातकर्णी, अंध्र पण म्हणलेलं आहे बघा. सातवाहनांसाठी जो पुराणात अर्थ शब्द दिलेला आहे बघा. सातवाहनांचा पुराणामध्ये दिलेला शब्द काय आहे ते विचारलेलं आहे. शिलीनवाहन, शालिवाहन, सातवाहनों को क्या कहा गया है? चोलांची क्रोनॉलॉजी विचारलेली, हा प्रश्न विचारला. राजराजेश्वर टेम्पल तंजावर आहे का? राजेंद्र वाज इन्स्टॉल्ड अ युवराज. राजेंद्र ऑर्डर हिज आर्मी टू इन्व्हेड द वेस्टर्न चालुक्य. मदुराई बिकेम द हेडक्वार्टर ऑफ द न्यू चोला व्हाईसरॉयल्टी. मदुराई, पांड्यांची जी मदुराई आहे त्या ठिकाणी व्हाईस रॉयल्टी आपल्याला चोलांच्या काळात दिसते. शेवटचा, राजेंद्र लेड द वॉर अगेन्स्ट श्रीविजय. राजेंद्रनं श्रीविजय जो कुठला आहे बघा, पूर्वेकडला राजा आहे, श्रीशैल्य घराण्याचा श्रीविजय, त्याच्याविरुद्ध आपल्याला मोहीम चालवली होती, त्याच्याविरुद्ध युद्ध केलं. याची क्रोनॉलॉजिकल हा चोलांचा प्रश्न आहे बघा. बरोबर असेल तर 2 मार्क, चुकलं तर 0 मार्क. या पद्धतीचा हा प्रश्न आहे बघा. चोलांचा काय प्रश्न आहे बघा. परत क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे बघा. मॉडर्न मधली असणारी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे. मॉडर्न झाल्यानंतर बघा आणखी काय बघा, परत मॉडर्नच आहे बघा. मॉडर्न मधल्या जे कॉन्क्वेस्ट आहेत, अनेक्सेशन ऑफ वॉर अँड द ब्रिटिश एक्सपान्शन कशा स्वरूपाचं झालं होतं. ब्रिटिश एक्सपान्शनची असणारी सिस्टीम्स यामध्ये दिसते बघा. त्याच्याबद्दलचा असणारा प्रश्न हा परत एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचा प्रश्न आहे. 15व्या शतकातला जे फॉरेनर जे आहेत बघा, निकोले कॉन्टी, परत काय अब्दुल रजाक यांची भेट, आणि बहामानी कॅपिटल गुलबर्गा ते बिदरला झालेलं, आणि बर्थ ऑफ द गुरु नानक अँड फाउंडेशन ऑफ जोधपूर, अशा वेगवेगळ्या सगळ्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत बघा. पाचीचा एकमेकाशी काही संबंध नाही बघा. 5 फॅक्ट्सचा एकमेकाशी कसलाच संबंध नाही. त्या फॅक्टची क्रोनॉलॉजी विचारलेली, त्या फॅक्टची क्रोनॉलॉजी आपल्याला विचारलेली. हा प्रश्न आपण 25चा का घेतोय बघा. जून 25च्या प्रश्नातनं आपल्याला एक दिशा मार्गदर्शन होतं बघा. दिशा मार्गदर्शन होतं बघा. बरोबर, दिशा मार्गदर्शन होतं बघा. काय काय आपल्याला करायला पाहिजे. पुढचा बघा, युरोपियन कमर्शियल एंटरप्रेन्योर इन इंडिया इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. अकबराचा रिजन आहे बघा. अकबराचा कालखंड काय काय त्यात सांगितलं. अकबराच्या कालखंडातली माहिती आहे, त्याच्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डर द्यायला सांगितलेलं आहे. अरेंज इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. अरेंज इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. Arrange the following events
of Akbara's region in chronological order. Options are त्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाईल बघा. Invasion of Khandesh. First Jesuits mission at Agra. First काय म्हणता येईल की जेसुइट्स मिशन आग्रा. फाउंडेशन ऑफ फतेहपूर सिक्री. त्यानंतरचा आहे बघा Fitch arrives at Agra. Annexation of Jodhpur. Annexation of Kashmir. Arrange in chronological order. मग काय काय स्वरूपाचा प्रश्न आहे बघा त्याच्यामध्ये. काय प्रकारचा प्रश्न आहे बघा. प्रश्नांचं नेचर पाहिलं पाहिजे बघा. नेचर ऑफ क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. काय नेचर ऑफ क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. प्रश्न काय स्वरूपाचे आहेत आणि त्यातनं प्रश्न कसे आलेले आहेत बघा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन्स काय बघूया बघा. अकबर के शासनकाळ. अरेंज द विजिट ऑफ द फॉलोइंग युरोपियन ट्रॅव्हलर्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. वेगळ्या प्रकारची क्रोनॉलॉजिकल ऑर्डरची जी काय आहे त्याबद्दल असणारा हा प्रश्न आहे बघा. भारत ने निम्नलिखित यूरोपीय यात्रियों को कालक्रम से व्यवस्थित कीजिए. व्यवस्थित म्हणजे ते अरेंज करा, त्याला व्यवस्थित अरेंज करून तुम्ही त्याचा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे बघा. Arrange the following newspaper in chronological order. Arrange the beginning of the following newspaper in chronological order. Indian Opinion, Abhyudaya, The leader, Young India, Indian Sociologist. या प्रकारचे प्रश्न बघायलाच पाहिजेत बघा. तुम्ही वारंवार क्वेश्चन्स बघितले तरच तुम्हाला त्याचा अंदाज येईल बघा. काय प्रश्न बघितले तरच तुम्हाला ते कळेल, लक्षात घ्या. अदरवाईज कळणार नाही. तुम्हाला कितीही वाटलं आपण कितीही हुशार असलो
तर त्याचा भाग आपण बघायला पाहिजे बघा. त्याचा भाग आपण समजून घेतला पाहिजे. डेप्थ ऑफ द क्वेश्चन इज इम्पॉर्टंट, अदरवाईज इट इज नॉट गोइंग टू क्लिअर युअर एक्झाम. तुम्हाला तुमची परीक्षा पास होण्यासाठी याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. काय याचा अभ्यास केला तर आणि तरच त्या गोष्टीची तुम्हाला मदत होईल बघा. मग कोणत्या ह्याच्यातनं आलेला आहे, काय आलेलं आहे, ह्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे बघा. काय याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. अभ्यास जर नाही केला तर ते कठीण जाईल बघा. काय कठीण जाऊ शकते बघा. रिझल्ट येण्यापासून परावृत्त एकच गोष्ट करू शकते बघा, ती म्हणजे तुमचा जो अभ्यास आहे तो. अभ्यास कमी पडला की आपण त्याच्यामधला प्रॉब्लेम हा क्रिएट होतो बघा. आपण आजपासून बघा, आज किती आहे बघा, 10 ऑक्टोबर आहे. आपण PYQ सिरीज सुरू करूया बघा. PYQची सिरीज जी आहे ते 4-5 क्वेश्चन्स तरी आपण PYQचे घेऊयात बघा. म्हणजे 2009 पासून ते आपण सगळे पेपर घेऊयात बघा. कुणी इंटरेस्टेड असेल तर लेक्चर्समध्ये तर घेऊया आणि त्याच्यानंतर पण आणखी काय बघूया बघा. त्याच्यामध्ये गव्हर्नर जनरल, ओके, अनुशीलन समिती, त्या म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचे बरेच क्वेश्चन्स दिसतात बघा. हा एक काय क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचाच क्वेश्चन आहे बघा. परत काय म्हणलं जातं, ह्याच्यानंतरचाही आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन्स तुम्ही जरी काउंट केले, हा पालांचा प्रश्न आहे बघा. पालांचा प्रश्न आहे बघा. अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स दॅट टूक प्लेस ड्युरिंग द पाला रूल इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. पालांच्या काळावरचा हा प्रश्न आहे बघा. काय प्रकारचे प्रश्न आहेत बघा. त्या प्रश्नांचं नेचर ऑफ द क्वेश्चन इज इम्पॉर्टंट, व्हॉट एव्हर इट मे बी. जे कसं असेल ते असेल, पण तुम्हाला विक्रमशिला विद्यापीठाचं जी काय आहे स्थापना म्हणलेलं आहे पालाने केलेलं आहे. उदंतपुरी आहे बघा. उदंतपुरी आणि विक्रमशिला ह्या 2 विद्यापीठांची स्थापना आपल्याला दिसतं. वल्लभी विद्यापीठ आपल्याला जैनांचं कुठं दिसतं बघा. पुष्पगिरी आहे बघा ओडिसामध्ये, आणि विक्रमशिला जे आहे ते आपल्याला त्या साईडने दिसतं. त्याच्यानंतर म्हणलं तर वल्लभी आपल्याला जैन गुजरातमध्ये असणार दिसतं. तक्षशिला नावाचं वर विद्यापीठ आहे. कुमारगुप्ताच्या नावात काय दिसतं बघा, नालंदा विद्यापीठ दिसतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या अँगलनं काय म्हणतात की अशा वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला त्याच्यावरती विचार करायला लागेल बघा. त्याच्यावरती विचार केला तर तुम्हाला त्या गोष्टी कळतील बघा. हा फक्त एक प्रयत्न होता की आणखी आपल्याला किती डेप्थ जाता येऊ शकतं, तर खूप जाता येईल बघा. आता इथं परमारांचा प्रश्न आहे बघा. परमार रूलर इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. परमारांचा जी काही राज्य कारभार आहे त्याचे कालानुक्रम लावायचा बघा. परत क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आलेले आहे बघा. परमारांचा झाला. परत आहे बघा 76 ते 85 याचा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावायचा. ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्याचं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावायचं. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचाच निमा पेपर असल्यासारखं आहे बघा. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचा परत आलेला प्रश्न आहे बघा. परत क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे बघा. परमहंस मंडळी, अद्वैत सभा. म्हणजे तुम्हाला एक पेपर क्रोनॉलॉजिकल ऑर्डर सारखाच असणार आहे बघा. परत काय म्हणाला आहे, हा यातलं 1861च्या कायद्याचं त्यातलं एक नसणारा भाग विचारलेला आहे. काय असणारा करेक्ट पार्ट विचारलेला आहे बघा. क्वेश्चन्स का बघत राहिले पाहिजेत, तर रिझल्ट येण्यासाठी. अभ्यास केलाच पाहिजे, पण क्वेश्चन पेपर पण त्याबरोबर बघितले पाहिजे. त्याच्यानंतरचा भाग आहे बघा, नादिया मुर्शिदाबाद इंडिगो डिस्टर्बन्स काय झालं होतं. ओके, मेधातिथी याचं बरोबर विधान यातला विचार आहे. प्रत्येकाचं लेखन आणि तो लेखक लिहिलेला आहे. त्यातलं करेक्ट असणारा विचारलेलं आहे. करेक्टमध्ये मी 4-4च्या जोड्या देईल. एक मिस केलेलं आहे बघा. म्हणजे मिस केलेलं तुम्हाला कळाल, त्यातलं चुकलेलं कळालं की तुमचं बरोबर उत्तर येणार बघा. म्हणजे प्रश्नांचं नेचर बघितलं तर 100 पैकी 25 प्रश्न तुम्हाला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचे दिसतात बघा. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचे 25 प्रश्न तरी दिसतात बघा. परत हा प्रश्न परत दिसतोय बघा. काय फॉलोइंग स्टेटमेंट दिलेत आणि हे पण ह्याच काळावरचे आहेत बघा. पल्लवा, चालुक्य, कल्चुरी, राष्ट्रकूट, पल्लवा. हे पूर्ण युनिट नंबर 3चे क्वेश्चन्स आहेत बघा. युनिट 3चे प्रश्न बरेच आहेत बघा. लोकांना वाटलं की नाहीत, दिसतंय बघा. पल्लवांचा आहे, पालाचा आहे, राष्ट्रकूट, विष्णुगुप्त आहे बघा. परत काय दिदारगंज मौर्यांचा असणार आहे. मौर्य या ठिकाणी मौर्य दिलेलं आहे, या ठिकाणी गुप्ता दिलेला आहे, नंतर गुप्ता आहे बघा. मौर्य गुप्ता असं मिळून क्वेश्चन आहे. मौर्य गुप्ता म्हणजे तुम्हाला एकच डायनेस्टीचा प्रश्न तसा नाही आहे बघा. 2 डायनेस्टी मिक्स केलेत, 4 वेगवेगळ्या राज्याचे लोक मिक्स केलेत.
प्रश्नांचं नेचर मोडतोड कशी केलेली आहे बघा. प्रश्न बनवलेत, मग त्यासाठी तुम्ही कोणताही डाटा, कोणताही फॅक्ट्स, कोणती डायनेस्टी उचललेली आहे बघा. म्हणजे प्रश्न तुम्हाला एकातला दिसत नाही बघा, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे प्रश्न, म्हणजे गुप्तातले 2 स्टेटमेंट घेतले, वाकाटाकांमधला एक घेतला, मौर्यांचा एक घेतला, मग त्या पद्धतीचे प्रश्न आहेत बघा. त्यात मिडिवलचे जरा सोपे वाटतात बघा. हा बघा प्रश्न, कोणतं कथन सत्य आहे म्हणलेलं आहे. परत जैनिझमचा असणारा प्रश्न आहे, भद्रबाहू दिगंबर, हा प्रश्न विचारलेला आहे बघा. 12 अंग जैनिझमचा प्रश्न, युनिट नंबर 2चा क्वेश्चन्स आपल्याला ह्या ठिकाणी दिसतो. नाही 2 नाही, युनिट नंबर 1चा हा प्रश्न आहे बघा. जैनिझम महाजनपद कालखंड, जैनिझम बुद्धिझम हा कालखंड, याच्यावरचा हा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्नांचं नेचर काय आहे हे बघत राहिलं पाहिजे बघा. वारंवार तुमच्या डोळ्यासमोरून प्रश्न गेले पाहिजे. हा 25चा प्रश्न आहे बघा, 25शी क्वेश्चन पेपर हा आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला एवढं डेप्थमध्ये कळतंय की तुम्हाला अभ्यासाची जी गती आहे त्या अभ्यास अधिक पद्धतीनं वाढवला पाहिजे बघा. त्याचं ॲनालिसिस तुम्ही बसून शांतपणे करायला पाहिजे. काय येतंय आणि काय येत नाही याचा सगळा विचार सारासार करायला पाहिजे. काय येतंय आणि नाही येतंय याचा सारासार विचार करूनच तुम्ही पुढचं पाऊल टाकलं पाहिजे बघा. त्यानुसार बघा त्यातला प्रश्न तुम्ही तपासून बघत राहिलं पाहिजे. नंतर श्रेणीचा प्रश्न आहे, क्राफ्ट गिल्ड आहे का ट्रेड गिल्ड आहे. श्रेणी काय, श्रेणी वाज गिल्ड, मर्चंट गिल्ड आहे, व्यापाऱ्यांचा संघ म्हणजे श्रेणी आहे. जेतक आज विचारलेला आहे, कॉर्पोरेट बॉडीजवरचा हा प्रश्न आहे, गिल्ड अँड कॉर्पोरेट. कार्यचिंतक आज, वेर द ग्रुप्स ऑफ ट्रेडर. पुग श्रेणी, चारद माग भाट, काय म्हणाला ते, काउन्सिल ऑफ मेंबर्स आहेत. पुग काय आहे यावर पुढच्या वेळेस विचारला. पुग मीन्स खाली 4 ऑप्शन देतात बघा. पुढच्या वेळेस पुगांवरचाच एक 4 ऑप्शन्स खाली देऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुगांचाच खाली एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे काय काय अँगलनं क्वेश्चन्स विचारले जातात याचा अंदाज घेतला पाहिजे. आपण एकच विधान आहे बघा, परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला हा ढाचाच कळाला पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, काय बघा, पुराण इथिक्स मधल्या असणाऱ्या विधानावरचा हा प्रश्न. पुराण इथिक्सवरचा हा प्रश्न आहे बघा. काय, पुराणे गॉड आर वर्शिप थ्रू ऑब्लेशन इन द फायर, ancestor are propitiated by the tarpan, संन्यास इज द स्टेज वेअर वन गेन्स नॉलेज. संन्यास ही अशी अवस्था आहे, तुम्हाला ज्ञान मिळाल्यानंतरची अवस्था म्हणजे संन्यास, हे तुम्हाला ज्ञान मिळाल्यानंतरची अवस्था म्हणजे संन्यास आहे. वानप्रस्थ इज द स्टेज बिफोर द फायनल स्टेज ऑफ रेन्युन्सिएशन. वानप्रस्थाश्रम संन्यासाच्या अगोदरची आहे बघा. गृहस्थ म्हणतात ना, ब्रह्मचारी आश्रम, 4 आश्रम आहेत बघा माणसाचे. एक ब्रह्मचर्य, दुसरं गृहस्थ आश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम, नंतर संन्यासाश्रम. 4 आश्रम आहेत माणसाच्या आयुष्यातले. तर हा रेनन्सिएशनच्या अगोदरचा नाही, हा रेनन्सिएशन याच्यानंतर आहे. संन्यासी जीवनानंतर रेनन्सिएशन आहे. सो दिस इज द रॉंग स्टेटमेंट. डी नसलेलं उत्तर आपण बघायचं. देयर इज नो स्पेसिफिक रूल फॉर ब्रह्मचार्य स्टेज. यस आहे, ई नाही येत. ई आणि काय म्हणता येईल की डी नसणार उत्तर काय, ABC. येतं लक्षात. काय म्हणलेलं आहे, कोणताच असा स्पेसिफिक रूल नाही ब्रह्मचर्य स्टेज नाही. जीवनाचे पहिले 25 वर्ष आपल्याला ब्रह्मचर्य पाळायला पाहिजे. हा टप्पा ठरलेला आहे. हा ब्रह्मचर्य पहिला आश्रम आहे मानवाच्या जीवनातलं. त्याबद्दलचा पहिल्यांदा काय म्हणतात त्याचा पिरियड ठरलेला आहे. स्टेज कधी घ्यायची ती ठरलेली आहे. ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम मानवाच्या जीवनामध्ये भारतीय परंपरा सांगताना दिसते. आपण सध्या कोणत्या गृहस्थ म्हणजे 25 ते 50 गृहस्थाश्रम, 1 ते 25 किंवा 0 ते 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी आश्रम, 50 ते 75 वानप्रस्थाश्रम, 75 ते 100 संन्यासाश्रम. म्हणजे मानव हा 100 वर्ष जगतो या आधारे भारतीय परंपरेने सांगितलं. बघा अर्धकथानक नावाचं एक पुस्तक आहे. अर्धकथानक एक काय बघा, बनारसी दासाचं अर्धकथानक नावाचं पुस्तक आहे. त्यांनी सांगितलं होतं की माणूस हा 100 वर्ष जगतो आणि त्यानुसार माणसाचे 4 टप्पे सांगितले होते. जसे 4 पुरुषार्थ आहेत तसे 4 आश्रम पण आपल्याला सांगितले. बघा वानप्रस्थाश्रम हा ब्रह्मचर्याच्या अगोदरचा असणारा आश्रम. वानप्रस्थाश्रम
ब्रह्मचारी आश्रम, त्याच्या अगोदर ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, आपल्याला आश्रमाचे 4 प्रकार दिसतात. नंतरचा क्वेश्चन आहे बघा, प्रयाग प्रशस्ती ऑफ समुद्रगुप्त कुणाची आहे? हरिसेन. किती ओळी आहेत? 33. काय लिहिलेलं आहे? समुद्रगुप्ताची प्रशस्ती केलेली आहे. त्याच्यामध्ये दक्षिण पथाची मोहीम, उत्तर पथाची मोहीम, विनावादक असणारा समुद्रगुप्त, आणखी डिटेल माहिती त्यात दिलेली आहे बघा. 33 संस्कृत ओळीमध्ये हरिसेननं समुद्रगुप्ताबद्दलची विस्तृत माहिती दिलेली आहे बघा प्रयाग प्रशस्तीमध्ये. म्हणजे आपल्याला प्रश्नांचे डेप्थ कळता कळता आपल्याला किती खोलात जावं लागेल याचा विचार करणं हे गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असलं की आपल्या फक्त अभ्यासावर नाही होत, तर अभ्यासाबरोबर तुम्हाला बाकीच्या गोष्टींचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला क्वेश्चन पॅटर्न हा चांगला कळायला पाहिजे. क्वेश्चन पॅटर्न हा चांगला व्यवस्थित कळायला हवा, अदरवाईज ते होणार नाही. ओके, व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्रयत्न करणं गरजेचं आहे. नायका ही विजयनगरची सिस्टीम आहे. नायकावरचा हा असणारा प्रश्न आहे. विजयनगर एम्पायर 15व्या-16व्या शतकातलं. नुनीज त्या काळातले प्रवासी आहेत. नुनीज आहे, स्टेन आहे, सेंजी आहे, काय म्हणतात वेगवेगळे असणारे अधिकारी किंवा प्रवासी आहेत बघा. नुनीजनं काय काय सांगितलं, स्टेन आर्ग्यूड, स्टेननं काय सांगितलं, नुनीजनं, या 2 जे प्रवाशांनी काय सांगितलेलं विजयनगरबद्दलची, आपल्याला काय काय पद्धत सांगितलेली आहे ती बघायची. नंतर परत प्रश्न आहे बघा एन्शियंट पिरियडमधला असणारा इंडियन सबकॉन्टिनेंट वॉटर हार्वेस्टिंग अँड मॅनेजमेंट संदर्भातला असणारा प्रश्न आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट विथ रिगार्ड टू द वॉटर हार्वेस्टिंग अँड मॅनेजमेंट इन इंडियन सबकॉन्टिनेंट ड्युरिंग एन्शियंट पिरियड. प्राचीन भारतीय इतिहासात, त्या प्राचीन भारतीय कालखंडामध्ये काय निम्नलिखित में से कौन से कथन प्राचीन काल में भारतीय उपमहाद्वीप में जल संभरण और प्रबंधन के बारे में, म्हणजे पाणी व्यवस्थापन बद्दल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी म्हणलेलं आहे. त्या ठिकाणी मोहेंजोदडोचं एक उदाहरण दिलेलं आहे, सनोलीचं दिलंय, नहर म्हणलेलं आहे, महास्थान ग्रह म्हणलेलं आहे, मेहरगडचं दिलेलं आहे, शोरतुगे दिलेले, धोलावीरा. यात धोलावीरा तर आपल्याला वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम आहेच, विषयच नाही त्याचा. आत्ता नेक्स्ट ऑप्शन बघायचं, ई असणारे ऑप्शन 3 आहे, बाकी गेला, परचा गेला. धोलावीराशिवाय तुम्ही वॉटर मॅनेजमेंट सिस्टीमबद्दल बोलू शकत नाही. धोलावीरा आला रे आला की बाकीचा भाग त्याच्यामध्ये. मेहरगडचं बघायचं, शोरतुगेला कॅनल दाखवलेला आहे का, नहर प्रणाली आहे का ते चेक करायचं. म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टी, म्हणजे हिस्ट्रीमधल्या पण बऱ्याच गोष्टी, म्हणजे प्रिहिस्ट्री आणि प्रोटोहिस्ट्री या दोघांच्या वॉटर मॅनेज सिस्टीमवरचा हा प्रश्न, म्हणजे हडप्पाच्या अगोदरचा कालखंड, या दोन्ही काळावरचा असणारा हा प्रश्न. वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम इन प्रोटोहिस्ट्री अँड द प्रिहिस्ट्री ऑफ इंडिया. वॉटर मॅनेज सिस्टीम इज प्रोहिस्ट्री अँड प्रोटोहिस्ट्री ऑफ इंडिया, ह्या प्रकारचा हा प्रश्न आहे बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न आजीवका सेक्ट्स. आजीवका सेक्ट्स काय आहे बघा. आजीवका सेक्ट्स हा असा सेक्ट आहे जो ब्राह्मणिझमच्या अगेन्स्ट, ज्यावेळी जैनिझम आलं, बुद्धिझम आलं, त्याच समकालीन असणारा अजित केशकंबलीचा आजीवका सेक्ट्स आहे बघा. आजीवका सेक्ट्स, आजीवका पंथाला मानणारा चंद्रगुप्त मौर्य दिसतो बघा. त्याच्यानंतर मग आपल्याला बाकीचे घटक त्यामध्ये येताना दिसतात बघा. म्हणजे काय काय माहिती आहे आपल्याला, कशा पद्धतीचं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे याचा फक्त आपण अंदाज घेतो, तर आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये बघण्याची गरज जाणवते बघा. GRF निघाली पाहिजे. नेट खूप जणांची आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांची निघालेली आहे बघा. जवळजवळ 70-80 विद्यार्थी जवळजवळ आता ह्या वेळेस, तर या डिसेंबर किंवा पुढच्या जूनच्या नेटपर्यंत आपण 100पर्यंत तर आपले रिझल्ट जातील बघा. सेट नेट मिळून आपले जवळजवळ 80पर्यंत आपले रिझल्ट गेलेले आहेत. तर आपल्याला GRFचा आपल्याला रिझल्ट पाहिजे बघा. आत्ता आपण GRFच्या रिझल्टची काय म्हणता येईल की त्याची वाट पाहत आहोत. विद्यार्थ्यांचा GRFचा रिझल्ट घेणं हा आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. GRFसाठीचं एज किती आहे, काय आहे हे पण बघून घ्या बघा.
नंतरचा प्रश्न आहे बघा, काय म्हणलं जातं की इंडियन म्युझिक संदर्भात असणारा प्रश्न आहे. पंचम म्हणलेला आहे. Pancham is the raga most closely corresponding to the European major scale. Megh is a raga, it's associated with joy and laughter. And the most appropriate time for the performing the Kaushika raga is a night. Panchama is not among the 6 original raga. And Deepaka raga is associated with love. Deepak राग वेगळ्या प्रकारचे राग आणि त्याचा असणारा मीनिंग विचारलेला आहे. ते मीनिंग त्याच्याबरोबर दिलेलं आहे, ते बरोबर आहे की चूक आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. वेगळ्या प्रकारचे राग दिलेत, त्याचा अर्थ पुढे दिलेला आहे किंवा कशासाठी तो राग आहे, त्याच्यानंतर त्याचं उत्तर किंवा त्यातल्या 5 घटकापैकी कोणते 4 बरोबर आहेत किंवा 5च्या 5 बरोबर आहेत का याच्याबद्दलचा ऑप्शन खाली आहे. म्हणजे लक्षात येते का काय पद्धतीचे क्वेश्चनची डेप्थ वाढलेली आहे. 2400 क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर तुम्हाला 25चा क्वेश्चन पेपर बघितला की तुम्हाला जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, काय चेंजेस जे आहेत ते दिसतं बघा. दोन्हीमध्ये जे काही चेंजेस आहेत ते तुम्हाला दिसून येतं लक्षात. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सिमला कॉन्फरन्स अँड वॅवेल प्लॅन. वॅवेल प्लॅन नंतर काय, वॅवेल प्लॅन नंतर कुठला, क्रिप्स प्रपोजल नंतर क्विट इंडिया. वॅवेल प्लॅन हा अगोदरच आहे बघ, अगोदरच आहे. क्रिप्स प्रपोजल अपयशी झालं, क्रिप्सचे जो प्रस्ताव आहे तो नाकारला गेला, मगच चले जाऊ चळवळ आली 42ची. मग वॅवेल प्लॅन 1940 आहे बघ, त्याचा क्रोनॉलॉजी पण एकदा विचारलेली आहे. वॅवेल प्लॅन, क्रिप्स मिशन, ऑगस्ट ऑफर आणि माउंट बॅटन प्लॅन असे 4 घटक आहेत बघा, जे ब्रिटिशांकडून भारतीय लोकांसाठी केले गेलेले किंवा प्रयत्न आहेत किंवा तुम्ही आमच्या बाजूला या, तुम्ही आमच्या बाजूला ह्यासाठी केले गेलेले प्रयत्न आहेत. त्यातला हा एक भाग बघायला पाहिजे. मुस्लिम लीग दिलेला आहे. मुस्लिम लीग, मास्टर तारा सिंग रिप्रेझेंटेड द सीट. मुस्लिम लीग refused to submit its list of names for the proposed executive council. Wavell proposed to select a Muslim member each from the Congress and Unionist party and rest from the Muslim League. The conference failed because both the Congress, Wavell योजना आणि सिमला संमेलन. संपूर्णानंद पब्लिश अ पॅम्पलेट 1934ला संपूर्णानंद स्वामी ज्याने जे पॅम्पलेट 1934ला जे एप्रिल 34ला जी पब्लिश केलं, त्यात ऑल इंडिया सोशलिस्ट पार्टी प्रपोजिंग द फॉर्मेशन ऑफ, म्हणजे ती पार्टी निर्माण करणार आहे याबद्दलची माहिती आहे का, त्याबद्दलचा असणार हा घटक आहे का बघायला लागेल. त्यामध्ये जमीनदारी विदाउट एनी कंपल्शन, फ्रीडम ऑफ वर्शिप, बाकीचे त्यातले दिलेले पॉईंट्स आहेत. परत आहे वर्नॅक्युलर प्रेस ॲक्टचा. कशासाठी वर्नॅक्युलर, अमृत बाजार पत्रिकासाठी वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आला. त्यातनं कोणत्याच प्रकारचं राज्याच्या किंवा ब्रिटिश ध्येय धोरणाच्या विरुद्ध, त्यांच्या अन्यायाविरुद्ध बोलू नये यासाठी वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला. आणि एका रात्रीत अमृत बाजार पत्रिका ही इंग्रजीमध्ये कन्वर्ट झालेली दिसते, एकाच रात्रीत. एवढं ट्रान्सफॉर्मेशन त्या काळात 1878ला भारतातल्या फ्रीडम ऑफ काय म्हणतात प्रेसनं केलेलं दिसतं. आणि हा भारतीय जे का वर्नॅक्युलर म्हणजे का भारतीय भाषांमधल्या असणाऱ्या वृत्तपत्रिकेवरती नियंत्रण आणणं, लिटनचा नियम आहे बघा. लॉर्ड लिटन इज द सप्रेसर ऑफ द इंडियन प्रेस इन द 19th century. त्या काळावरती हा आलेला प्रश्न आहे 1878, ज्यातनं भारतातला जो असंतोष आहे तो भारतीय वर्तमानपत्रामध्ये किंवा वेगळ्या जर्नल्समध्ये येऊ नये आणि त्या प्रकारची कोणत्याच प्रकारची भावना निर्माण होऊ नये ह्यासाठी हा केला गेलेला अट्टास होता, तो ब्रिटिशांनी लादायला सुरुवात केली होती. ब्रिटिशांनी भारतीय लोकांवर ते लादायला सुरुवात केली होती, जेणेकरून काही जरी झालं तरी भारतीय लोकांनी दबून राहिलं पाहिजे ह्या प्रकारची भावना जी ब्रिटिशांकडून सारखे वारंवार लादत होते, त्याला जी प्रतिक्रिया याच्यातनं येत होती. कशातनं की आपल्याला काय म्हणता येईल त्यातनं, ते आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे बघा. बघूया त्यात म्हणजे काय काय आहे ते. वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट काय म्हणता येईल, विच अमंग द फॉलोइंग आर ट्रू इन कनेक्शन विथ द आयडिया ऑफ फिजिकल रिजनरेशन preached by Hindu Mahasabha and its leader in pre-independence period.
The organization and its leader drew attention to the physical decadence, numerical decrease of Hindu. M.R. Jaker called the Mopla riots one of the darkest chapter. म्हणजे प्री इंडिपेंडन्स काळातल्या ज्या काही हिंदू महासभा याचं केलेलं कामकाज त्याच्या असणाऱ्या काही वेगवेगळ्या इव्हेंट्स आहेत याच्यावर हा असणारा क्वेश्चन. M.S. मुंजे efforts in starting military school failed due to lack of funds. त्यातनं आलेला काही भाग आहे. चाहमनाज और चौहान कुठलं अर्ली मिडिवल. चाहमनाज और चौहान किंवा काय आहे ते याच्यावर प्रश्न. अर्ली मिडलचा चौथा प्रश्न आपल्याला दिसतो. गुजरातचे चालुक्य आहेत बघा. पृथ्वीराज तिसरा आहे बघा. चंदेलाचा राजा असणार. विग्रहराज कॅप्चर्ड दिल्ली फ्रॉम द तोमर रूलर्स. चौथा प्रश्न आहे चौहानांचा. नंतर मग शिवाजी ॲडमिनिस्ट्रेशन. शिवाजीचा तिसरा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांवरचे पहिले 2 प्रश्न बघितले आपण. हा तिसरा प्रश्न शिवाजी महाराजांवरच 3 प्रश्न दिसतात बघा. त्यानंतर आहे भक्ती डिवोशनिझम. रामानुजाचार्याचा परत दुसरा प्रश्न आहे. रामानुजाचार्य वॉज फिलॉसॉफीज विशिष्ट अद्वैत. रामानुजाचार्यांचे जे तत्वज्ञान आहे त्याला विशिष्ट अद्वैत म्हणलेलं आहे. विशिष्ट पद्धतीनं अद्वैत मांडलेलं दिसतं. विशिष्ट पद्धतीनं अद्वैत मांडलेलं दिसतं. क्वेश्चन पेपर का बघतोय बघा तर क्वेश्चन पेपरमधनं तुम्हाला दिशा मिळणार आहे. वेळ कमी राहिलेला आहे. नोव्हेंबर डिसेंबर आणि आज 10 ऑक्टोबर 20 आणि 30 50 दिवस. जास्तीत जास्त डिसेंबरमध्ये म्हणलं तर 2 महिने तुमच्यासाठी राहिले. 60 डेज फक्त तुमच्यासाठी राहिलेले बघा. 60 दिवस. 60 दिवसात तुम्हाला जेवढा जोर लावता येईल जेवढे काही प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करायला पाहिजे. 60 दिवस. 60 दिवसात तुम्हाला रिझल्ट तुमचा आर्यापार. डिसेंबरमध्ये दिलं तर तुम्हाला जानेवारी 15 दिवसाचा रिझल्ट येऊन जाईल. तुम्ही काय केले नाही केले हे लगेच कॅल्क्युलेशन होऊन जाईल. बघा भागवत द्वैत, हर्षचरित, मिलिंद पन्नो, पौमाचार्यम, बुद्धिझम, जैनिझम, महाभारत, बाणभट्ट याबद्दलचे असणारे काही क्वेश्चन्स आहेत बघा. ते पुस्तक कशासाठी? हर्षचरित कोणाच्या काळात? बाणभट्ट हर्षचरित जोडायला आपण जोडायला जर इथं बघितलं इथं बघूया जोडायला. हर्षचरित बाणभट्ट काय बाणभट्ट. मिलिंद पन्नो बुद्धिझम. C1 and B4. C1 B4. This is the only option. C. A Bhagavad Gita, Mahabharata. पौमाचार्यन, जैनिझम. या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. परत काय? अपोहा, शलाका पुरुषा, देवदासीमया, अभिनव गुप्ता. अभिनव गुप्ता शैविझम आहे सर. कुठं आहे? काश्मीरमधला अभिनव गुप्ता. ए ऑप्शन. D1 असणारे 2 आहेत बघा. अपोहा म्हणलेलं आहे. अपोहा काय आहे? एक आपल्याला माहिती असते तर बाकीची माहिती ऑप्शन्स पाहिजे. अपोहा, शलाका पुरुष, देवर दासी माया, अभिनव गुप्ता. नंतर जोड्या लावायचे प्रश्न आपल्याला 3रा 4था दिसतो बघा. 3रा तरी आपण आतापर्यंत बघितला. दिस इज द 3rd क्वेश्चन राईट नाव. नीरदर्पण, दीनबंधू मित्र. A3 असणारी 4 ऑप्शनमध्ये. मधुसूदन, लक्ष्मण, राधानाथ रॉय, महायात्रा आहे का? वसंत गाथा आहे का? मधुसूदन रॉय. लक्ष्मण मोरेश्वर कोण आहे बघा. यानुसार हे प्रश्न आहेत बघा जोड्याला. हा 4था प्रश्न आहे. काय? हा 4था प्रश्न. ऑर्गनायझेशन आणि ते असणारे अभ्यासक किंवा फाउंडर कोण आहेत? आत्माराम पांडुरंग, प्रार्थना समाज माहितीच आहे. देव समाज असला पाहिजे. राधा. सत्संग काय आहे बघा. सत्यानंद अग्निहोत्री सत्संग असायला पाहिजे. सत्संग काय? प्रार्थना. अंजुमन आहे पंजाब. तुलसीराम आहे का? कोण आहे बघा. हे आपल्याला माहिती पाहिजे. 4था झाला. 5वा प्रश्न. सकाराम गणेश द्वेसकर, रवींद्रनाथ टागोर, अरविंद घोष. देसर कथा कोण आहे बघा. A4 असणार. एक आहे का? 2 ठिकाणी. परत आपण म्हणलं स्वदेश भांडार कोण असणार आहे बघा. रवींद्रनाथ टागोर. न्यू लॅम्प फॉर द वर्ल्ड म्हणलेला आहे का? लक्ष्मी भांडार कशाला म्हणलेलं आहे?
देशर कथा हे सखराम एस जी देशकरचं आहे बघा, हे 100% बरोबर. A4 बरोबर आहे. सरला देवीचं काय, अरविंद घोष काय बघा, रवींद्रनाथ टागोर त्यांचा ऑप्शन्स काय आहे त्या, हा 5वा प्रश्न आहे बघा. परत आपण म्हणलं आणखी काय, परत 6वा प्रश्न आहे बघा. दयानंद सरस्वती, कन्यालाल, अलंकंदरी, श्रद्धाराम, मदन मोहन मालवीय. मदन मोहन मालवीय बुक किंवा पॅम्पलेट त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. बुक और पॅम्पलेट याबद्दल लिहिला गेलेला हा प्रश्न आहे. नंतरचा प्रश्न आपण त्यातला पहिला 6 झाला. 7वा प्रश्न, कुबेर. कुबेर काय बघा, पार्वती काय बघा, पार्वतीला काय म्हणलेलं आहे, सीताल. कृष्ण, कृष्ण म्हणजे काय बघा, कृष्ण क्रोनॉलॉजिकल काय म्हणतात, लिस्ट बनेल, लिस्ट जोडायला हवा. 7वा प्रश्न आहे बघा. म्हणजे 7, 8, 10 प्रश्न जोडायला लावायचे. 15 एक प्रश्न क्रोनॉलॉजीचे किंवा 20 प्रश्न क्रोनॉलॉजी. 8वा प्रश्न पुंसवन, स्नातक असे म्हणतोय. आजी 16 संस्कार जे आहेत आपल्यावरती केले जातात जन्मल्यापासून भारतीय परंपरेतल्या, हिंदू परंपरेमध्ये, त्यातला हा एक प्रश्न आहे. समवर्तन, समोन्तयन, पुंसवन, स्नातक, स्नातक या प्रकारचे असणारे हे संस्कार आहेत. संस्कारांची व्याख्या पुढच्या लिस्टमध्ये. एका बाजूला संस्कारांची लिस्ट आहे, दुसऱ्या बाजूला संस्कार कशासाठी आहे याची लिस्ट आहे. 8वा प्रश्न झाला. 8 प्रश्न जोडायला लावायचे दिसले आतापर्यंत आपल्याला. देन वी विल टॉक अबाउट द 9th क्वेश्चन्स. 9वा क्वेश्चन पण जोडायला लावायचा आहे. म्हणजे आपण जर विचार केला जोडायला लावा आणि मॅच द फॉलोइंग अँड क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, याच्याच नियम पेपर असल्यासारखा दिसतो. 30-40 प्रश्न 100 पैकी ह्याचेच दिसतात. काय, हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया फ्रॉम प्री हिस्ट्री टाइम्स टू द ॲनल टू द फॉल ऑफ विजयनगर. म्हणजे इंडियन मुसलमान रिव्हर एक्स्ट्रीमिस्ट चॅलेंजेस बिटवीन 1890s अँड 1900. कोण आहे, तर्कशास्त्री निळकंठ तर्क, के. निळकंठ शास्त्री. अमल्स त्रिपाठी, संजीव सन्याल, W.H. हंटर. स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वन इट्स फ्रीडम. एक्स्ट्रीमिस्ट चॅलेंजेस काय प्रकारचे. 9वा झाला. 10 प्रश्न मराठा ऑफिशियल्स आणि त्यांचे असणारे अधिकार किंवा जबाबदाऱ्या. मराठी ऑफिशियल्स आणि त्यांच्या असणाऱ्या जबाबदारी याच्यावरचा बसणारा 9वा प्रश्न जोडायला लावायचा. 9वा प्रश्न प्रत्येक याच्यामधला बघा, एन्शियंट मिडियम मॉडर्न तिघांचाही प्रश्न याच्यामध्ये आलेला दिसतो. दाबीर काय आहे, चिटणीस काय आहे, पंडितराव काय, वाक्यनवीस काय आहे, काय वाक्यनवीस काय आहे, ती आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे. जोडायला लावा आणि मराठा ऑफिशियल्स आणि त्याच्या असणाऱ्या जबाबदारी, त्या अधिकाऱ्याचं नाव आणि त्याच्या असणाऱ्या जबाबदारी याच्यावर हा प्रश्न आहे. 9वा प्रश्न आपल्याला फक्त जोडायला लावायचा दिसतो. परत 10वा प्रश्न आला, ट्रॅव्हलर आणि त्याचे राष्ट्रीयत्व काय आहे, कोणत्या राष्ट्रातून आलेलं आहे त्याच्यावरचा असणार हा प्रश्न आहे बघा. आपण म्हणलं नुनीज कुठला आहे, जीन चार्लिन आहे, फ्रान्सिस्को पैसार्ट, थॉमस कॉरॅट यांची कुठल्या युरोपातल्या देशातनं तो आलेला आहे, कोणत्या युरोपियन देशातनं आलेला आहे याच्यावरचा प्रश्न आहे बघा. एक लक्षात ठेवा बघा, प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजले पाहिजेत, प्रश्नांचा ढाचा कळाला पाहिजे, प्रश्न खोलात जाऊन समजून घेतले पाहिजेत, आणि तरच तुमचा रिझल्ट आहे बघा. म्हणजे आपल्याला असं काय म्हणलं जातं बघा की काहीच न करता जादू होत नाही बघा. रिझल्ट येण्याची जादू ही अशीच निर्माण होत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे प्रयत्न करणं गरजेचं आहे बघा. तुमचे स्वतःचे प्रयत्न करणं गरजेचं आहे, अदरवाईज ते होणार नाही बघा. तुम्हाला पास होण्यासाठी जी गरज आहे ते तुम्हाला डायरेक्टली काय म्हणलं जातं की तुम्हाला त्यातनं घुसायला लागेल बघा, अदरवाईज ते नाही होत. म्हणजे तुम्हाला कितीही कठीण वाटलं की आपल्याला व्हायला पाहिजे, आपला रिझल्ट काही बी करून यायला पाहिजे, काय बी करून रिझल्ट येतो, नुसता अभ्यास करूनच आपल्याला रिझल्ट येताना दिसतो. 10 प्रश्न झाले. आता बघूया 11वा पण तसाच प्रश्न आहे. बुक्स आणि ऑथर आहे, कफी खानचं लेखन आहे.
कफी खान आहे, कफी खानच असणार आहे बघा, कफी खान आहे, गुलाम हुसेन सलीम आहे, सुजान राय, गुलाम हुसेन आहे, परत गुलाम हुसेन सलीम, गुलाम हुसेन असे दोन नाव आहेत बघा. सुजन राई त्यांच्या पुस्तकाची नाव आणि बाजूला लेखक आहेत. अकरा प्रश्न आपले झाले बघा. 12वे प्रश्न दिसतो बघा. रामबाग, झेहराबाग, गार्डन आणि त्याबरोबर त्याचे राजश्रय देणारे व्यक्ती, त्यांना आश्रय देणारे व्यक्ती, राजश्रय म्हणण्यापेक्षा आश्रय देणारे व्यक्ती कोणत्या कोणत्या आहेत, काय आहेत, या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला पाहिजे. ओके, 12 प्रश्न आपल्याला त्यातनं झाले. 12 प्रश्न याचे आले. मग 13वा प्रश्न आपण बघू. परत तोच आहे, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, सुभाषचंद्र बोस. बस आंबेडकरांचं काय, इंडिपेंडंट लेबर पार्टी. D3 AB, A ला 2, A2 आणि D3. दिस इज ओनली ऑप्शन. तसं आहे का? नाही, या ठिकाणचं आहे. मग काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टी काळजी पाहिजे कुठली आहे, आणि इंडियन असोसिएशन सत्येंद्रनाथ चटर्जी बॅनर्जी, ए बी ला 1 असला पाहिजे, आणि ह्यामध्ये ऑप्शन बी हे ऑप्शन येते बघा. ते 13 प्रश्न झाले. 14 प्रश्न बघा. पर्सिवल स्पियर आणि त्याचा असणारा घटक. 14-15 प्रश्न. पर्सिवल स्पियर, डग्लास ट्रेस सँड, स्टीफन ब्लेक, जॉन एफ रिचर्ड्स म्हणतो आपण त्याला. ते आहे मनसबदारी सिस्टीम वॉज अ पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज, अँड द डिफाईन मुघल एम्पायर ॲज अ पॅट्रिमोनियल ब्युरोक्रॅटिक एम्पायर. अँड द थर्ड ऑप्शन डिस्क्राईब मनसबदारी ॲज अ इलिट विदिन इलिट. मनसबदारी म्हणजे काय? इलिट विदिन इलिट, म्हणजे अभिजनातले अभिजन म्हणजेच मनसबदारी आहे का? मनसबदारी म्हणजे काय? अभिजनातले अभिजन म्हणजेच मनसबदारी आहे का? 14-15 झाले बघा. परत आहेत पॅसेज आपल्याला 10 मार्काला पॅसेज, 20 मार्काला पॅसेज आहेत. म्हणजे प्रश्नांचं नेचर तुम्ही समजून घेतलंच पाहिजे. त्यात ह्या पद्धतीने आपण 25चा पेपर घेतला. 2015 क्वेश्चन पेपर, 25 क्वेश्चन पेपर घेतला बघा. 2025चा क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी घेतला बघा. याच्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचा अभ्यास कसा करायला पाहिजे याबद्दल सांगितलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जे बघायचं, गोपाळाचं बघितलं. गोपाळानंतर आपल्याला उदंतपुरी आलेले, आणि ही आज पालघराण्याची आपल्याला विक्रमशिला विद्यापीठ पण आहे बघा. विक्रमशिला विद्यापीठ पण आहे बघा. जसं नालंदा विद्यापीठ आहे, तसं वल्लभ विद्यापीठ गुजरातमधलं आहे. पुष्पगिरी विद्यापीठ आपल्याला पूर्वेकडलं दिसतं बघा, ओडिसामधलं असणारं. तसं ह्या ठिकाणचं आपल्याला हे बघायला पाहिजे. त्यानंतर धर्मपाल नावाचा राजा आहे. गोपाळ नंतर आपल्याला धर्मपाल नावाचा राजा आहे. धर्मपाल आहे. धर्मपालाबद्दल आपल्याला काय सांगता येईल? धर्मपालानंतर देवपाल आहे बघा. म्हणजे आपल्याला काय म्हणलं जातं? धर्मपालानंतर मग देवपाल, त्याची क्रोनॉलॉजी ऑर्डर जर पाहिजे. देवपाल, धर्मपाल, देवपालानंतर मग आपल्याला जो राजा आहे, किंवा त्याला म्हणलेलं आहे की पहिला महिपाल, राज्यपाल, पहिला महिपाल. त्याच्यानंतर मग बघा राज्यपाल, न्यायपाल, विग्रहपाल. राज्यपाल, न्यायपाल, विग्रहपाल, आणि त्याच्यानंतर असणारा रामपाल. हे आपल्याला पाल घराण्याचे राजे दिसतात. आपण इथनं याला 1 म्हणलं गोपाळा, 2 धर्मपाल, 3 देवपाल, 4 पहिला महिपाल,
5 राज्यपाल, 6 न्यायपाल, 7 विग्रहपाल, 8 रामपाल, हे टोटल आपल्याला 8 राजे होऊन गेलेले दिसतात बघा. कट्टर बौद्ध धर्मीय असणारे राजे दिसतात. बौद्ध विहारासाठी नालंदाला मोठी मदत केलेली ह्या पाल घराण्याने दिसते. नारायणपाल पण आहे बघा, मगध आणि राहिलेला त्यातलं काय नारायणपाल. रामपालाच्या अगोदर काय म्हणतात नारायणपाल. हे पाल राजांची वेगवेगळी असणारी नाव आहेत, वेगळे पालराजे आपल्याला दिसतात बघा, जे बंगालमध्ये आहेत बघा. शेवटचा राजा इंद्रद्युम्न पाल, शेवटचा राजा इंद्रद्युम्न पाल. हा शेवटचा राजा. अशा पद्धतीचे आपल्याला पाल घराण्याचे राज्यकर्ते बघितले आपण. त्याच्यामध्ये आणखी काही डिटेल्स आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये बघू. त्याचबरोबर सेना घराणं आपल्याला बघायचं आहे, भोमकारा बघायचं, वर्मन घराणं बघायचं आहे कामरूपचं. त्याचबरोबर काय म्हणता येईल की आणखी काही जे डिटेल आहे एक्झाम ओरिएंटेड जे आहे ते आपण बघूयात बघा. ओके. त्याचबरोबर आणखी काय विचारायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर विचारा बघू. ओके. या ठिकाणी आज आपण थांबूयात. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण पाल घराण्याचा राहिलेला इतिहास बघूयात बघा. पाल घराण्याचा राहिलेला इतिहास.